नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञान प्रवाहात सामील होऊया. नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. अंतर्मनाचा होकायंत्र. काय आहे हे नक्की? चला पाहूया. आयुष्यात असे प्रसंग येतात नाही का, जेव्हा आपल्याला कळत नाही की पुढे काय करायचं, कोणती दिशा निवडावी. पण अशा वेळी ना एक खूप जुना पण तितकाच प्रभावी विचार आपल्याला मार्ग दाखवू शकतो. आणि तो विचार आहे आपल्या आयुष्यातलं खरं मुख्य कार्य ओळखणं. प्रसिद्ध तत्वज्ञ एपिक्टेटस काय म्हणतात बघा, जीवनातलं मुख्य कार्य फक्त इतकंच आहे, गोष्टी ओळखून त्या वेगळ्या करायच्या, जेणेकरून मी स्वतःला स्पष्टपणे सांगू शकेन की कोणत्या बाह्य गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत आणि कोणत्या गोष्टी माझ्या नियंत्रणात असलेल्या निवडींशी संबंधित आहेत. म्हणजे बघा किती सोप्या शब्दात सांगितलंय. आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि काय नाही हे ओळखता येणं हीच आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हे ऐकायला तर खूप छान वाटतं, बरोबर? पण प्रश्न असा आहे की हे प्रत्यक्षात करायचं कसं? म्हणजे रोजच्या आयुष्यात हे कसं वापरायचं? चला, हेच समजून घेण्यासाठी एक छानशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे एका कप्तानची आणि एका अथांग समुद्राची. तर एकदा काय होतं, एक कप्तान असतो खूप शूर आणि त्याच्याकडे असतं एक भक्कम मजबूत जहाज. आणि या कप्तानने एक स्वप्न पाहिलेलं असतं, एका दूरच्या सुंदर किनाऱ्यावर पोचण्याचं. पण एक अडचण होती, त्याचा हा प्रवास समुद्रातून होता. आणि समुद्र आपल्याला तर माहीतच आहे, तो प्रचंड विशाल आणि पूर्णपणे अनपेक्षित असतो. क्षणात प्रचंड वादळ घोंघावू लागत, तर कधीकधी अचानक कुठलीही सूचना न देता समुद्राची शांतता भंग पावत असे. आणि त्या कप्तानचाही लगेचच लक्षात आलं की तो वाऱ्याला आज्ञा देऊ शकत नाही किंवा समुद्राच्या त्या अजस्र लाटांना शांतही करू शकत नाही. या गोष्टी त्याच्या नियंत्रणाबाहेर होत्या. पण अशा परिस्थितीतही एक गोष्ट होती जी पूर्णपणे 100% त्याच्या नियंत्रणात होती, आणि ती म्हणजे त्याचं स्वतःचं जहाज. ओके, तर ही गोष्ट इथेच थांबूया आणि थोडा विचार करूया. या गोष्टीतलं जहाज आणि समुद्र या दोन गोष्टींमध्ये नेमका फरक काय आहे आणि यातून आपण काय शिकू शकतो? हे बघा किती छान विभागणी आहे. एका बाजूला आहे समुद्र, म्हणजे त्या सगळ्या बाह्य गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत. म्हणजे हवामान कसं असेल, वारा कुठून वाहील, लाटा किती मोठ्या असतील, यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं जहाज, म्हणजे त्या गोष्टी ज्या पूर्णपणे आपल्या हातात आहेत. आपल्या निवडी, आपल्या कृती. जसे की जहाजाची शिडं कशी लावायची, सुकाणू कोणत्या दिशेने फिरवायचा, खलाशांना काय मार्गदर्शन करायचं. आणि हाच फरक ओळखण्याची जी क्षमता आहे, जे शहाणपण आहे, त्यालाच आपण म्हणतो अंतर्मनाचं होकायंत्र. याची व्याख्या खूपच सरळ आहे. अंतर्मनाचा होकायंत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर समुद्र आणि जहाज यातला फरक ओळखण्याचं ज्ञान. म्हणजे आपल्या नियंत्रणात काय आहे आणि काय नाही हे अचूकपणे समजून घेणं. ठीक आहे, मग हे होकायंत्र प्रत्यक्षात वापरायचं कसं? त्यासाठी 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, वादळ ओळखा आणि स्वीकारा. म्हणजे जी बाह्य परिस्थिती आहे तिच्याशी लढण्यात वेळ घालवू नका. दुसरी स्टेप, आपलं जहाज ओळखा. म्हणजे या परिस्थितीत नक्की कोणत्या गोष्टी, कोणत्या निवडी, कोणत्या कृती आपल्या हातात आहेत हे ठरवा. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी स्टेप, सुकाणू हाती घ्या. म्हणजे आपली सगळी ऊर्जा, सगळं लक्ष फक्त आणि फक्त आपलं जहाज योग्य प्रकारे चालवण्यावर लावा. मग या सगळ्या गोष्टीचं सार काय आहे? तात्पर्य काय? हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. खरी शांती वादळावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात नाहीये, तर आपलं जहाज म्हणजेच आपल्या निवडी आणि आपल्या प्रतिक्रिया यांच्यावर प्रभुत्व मिळवण्यात आहे. खरी शांतता तिथे आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या वादळांमधून मार्ग काढण्यासाठी आपण आपलं जहाज कसं चालवणार आहोत? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, ज्ञानाचा हा प्रवाह तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो कृतीत उतरतो. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ज्ञानाची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.